गोष्ट आहे भोपाळची। मामा ते चाळीतले लोक म्हणत होते की तुझ्या रूम मध्ये गेम सुरू असतो, पुढच्या वेळेस खेळशील ना मला आवाज दे, आपण एकत्र खेळू। अरे गप्रे, हा बघ ठणठण गोपाळ आपण रे आमच्या एरियामध्ये आम्हाला धमकी देतोय। ए एरिया तुझ्या नावावर नाही, देईल एक ठेव। चला तुम्हाला मदत करतो। डोळे नसले म्हणून काय झालं? अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी। चित्रपट नाव तुम्ही पाहताच ठणठण गोपाळ, त्यामुळे कॉमेडी चित्रपट असे डेफिनेटली पटकन त्याचा भास होतोच। तो कॉमेडीच आहे, पण सब्जेक्ट अतिशय सिरियस आहे आणि तो हलक्या फुलक्या पद्धतीने पेश केलेला आहे, सटायर ज्याला म्हणतात। आणि माझा रोल याच्यामध्ये एक समाजसेवकाचा, तो फ्रॉड असतो आणि तो अशा दुर्बळ लोकांना हाताशी धरून जे NRIsना लुटणे वगैरे प्रकार करतात तशा प्रकारातला असतो। आणि हा चित्रपटाचा जो हिरो आहे लहान मुलगा, तो आणि याचे म्हणजे माझेच बहुतेक सीन त्याच्याबरोबर आहेत, विवेक चाबुकस्वार, आणि अतिशय सुंदर झालेले आहेत सीन्स। बाकी पण मंडळी जसं मिलिंद गवळी, सुजान, या सगळ्या मंडळींची अतिशय छान कामं आहेत। डिरेक्टोरियली अतिशय छान झाला आहे पिक्चर हा, व्हिज्युअली छान आहे आणि डिरेक्टर जे आहेत कार्तिक शेट्टी ते साऊथचे आहेत आणि त्याने उत्तम काम केलेलं आणि मला वाटतं आवडेल हा पिक्चर लोकांना।